आपल्याला युती म्हणून आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत. यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आपल्याला कुठेही युतीमध्ये मतभेद होतील, युतीला गालबोट लागेल असं कुठलंही काम करता कामा नये. आणि प्रत्येकाने हे पथ्य पाळलं पाहिजे. युती धर्म आम्ही पाळतो, तसा युती धर्म इतरांनाही पाळावा अशी आमची अपेक्षा आहे. अशी आमची चर्चा झाली आणि मग मुख्यमंत्री म्हणाले, मी माझ्या सर्व लोकांना सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा कुठलाही पदाधिकारी नगरसेवक आपल्या पक्षात घ्यायचा. आणि मी माझ्या लोकांना सांगितलं आहे, भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता नगरसेवक आपल्याकडे घ्यायचा नाही. मी तर वाड्याच्या सभेत काँग्रेसचे प्रवेश होते त्यावेळी मी बोललो, रे कोण भाजपचा तर नाही ना, बिलकुल भाजपचा प्रवेश घ्यायचा नाही आहे. मी अगदी मन मोकळेपणाने बोलत असतो बिलकुल. म्हणजे तुम्ही म्हणता की तुम्ही युती धर्माचा विषय काढता, तुम्ही युती धर्म पाळताय. युती धर्म पाळलाच पाहिजे. युती धर्म आणि आम्ही बघा, युती धर्म आम्ही पाळतो, तसा आमच्या गठबंधन जे आहे त्यांनी पाळावा. सगळ्यांनी पाळला तर मग हे सगळे संघर्ष, छोट्या मोठ्या घटना घडणारच नाहीत.